नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. खरेदी विक्री संघामुळे शेतकऱ्यांना स्वस्त दरात शेतीसाठी लागणारा माल उपलब्ध होतो. यामध्ये बियाणे, खते, कीटकनाशके आदी शेतीसाठी लागणारी साधने व वस्तू थेट कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात आणून कमी किमतीत शेतकऱ्यांना दिल्या जातात. तसेच शेतीमाल खरेदी व विक्रीची सोय करताना शेतकऱ्यांच्या धान्य, ऊस, कापूस, भाजीपाला, फळे इत्यादी मालाची योग्य दराने खरेदी केली जाते. शेतकऱ्यांचे शोषण थांबवताना दलाल व व्यापारी यांच्या नफेखोरीला आळा घालून शेतकऱ्यांना फायदा मिळवून देता येतो. एकूणच खरेदी विक्री संघ हा शेतकरी व ग्राहक यांना न्याय्य दर, वेळेवर वस्तू व शोषणमुक्त व्यवहार मिळवून देणारा सहकारी मंचच असतो. स्वर्गीय आमदार अनिल भाऊंनी मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी जावे यासाठी अहोरात्र कष्ट घेतले आणि म्हणूनच त्यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले. हे जाणून खरेदी विक्री संघाच्या सदस्यांनी व शेतकऱ्यांनी आमदार अनिल भाऊ बाबर खरेदी विक्री संघ असे नाव देण्याचा निर्णय घेतला. अतिशय भावपूर्ण कार्यक्रमात ज्या सदस्यांनी नामकरणाची दोरी ओढली त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी उभं राहिले. अतिशय भावपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्ष हेमंत अण्णा बाबर यांनी नामकरण झाल्याचे घोषित केले आणि आमदार सुहास बाबर यांनी अतिशय भावपूर्ण शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. पाहुयात काय म्हणाले ते. सर्वसाधारण सभा दिनांक 18/9/2025. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि संघाच्या मागील ठरावाप्रमाणे आपण आपल्या दिनांक खानापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघास आमदार अनिल भाऊ यांचे नाव दिले. माननीय आमदार अनिल भाऊ बाबर खानापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेडचे 66वे वार्षिक सभा सभेसाठी उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे नेते आमदार ॲडव्होकेट सुहासभाई बाबर, पंतकाका, चेअरमन साहेब व सर्व प्रतिष्ठित नागरिक, उपस्थित संस्थासोबत प्रतिनिधी, व्यक्तिगत सभासद, निमंत्रक, संसदीय चिंतक, शेतकरी कर्मचारी व पत्रकार बंधू व सर्व उपस्थितांचे मी संघाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा अहवाल, ताळेबंद, नफा तोटा पत्रक, व्यापारी पत्रक व सन 2025-26 सालाकरता अंदाजपत्रक संचालक मंडळाच्या वतीने मंजुरीसाठी सादर करीत आहे. संघामार्फत प्रामुख्याने शेती उपयुक्त माल, उदाहरणार्थ सर्व प्रकारचे खते, बियाणे, कीटकनाशके इत्यादी, तसेच जीवनोपयोगी माल, उदाहरणार्थ शैक्षणिक विभाग व मोफत धान्य वाटप, शासनाच्या धोरणाप्रमाणे आधारभूत किंमत योजनेअंतर्गत भरड धान्य खरेदी इत्यादी व्यवसाय केला जातो. संघाचे कार्यक्षेत्र सांगली जिल्हा असून सांगली मार्केट यार्डमध्ये शेतीमाल विक्रीसाठी 8 शाखा आहे. शिवाय विटा, खानापूर, कडेगाव, पाळवणी, आटपाडी या ठिकाणी शेतीयुक्त माल विक्रीसाठी शाखा कार्यरत आहेत. चालू वर्षी चिंचणी, अहमद तालुका कडेगाव येथे शेतीयुक्त माल विक्री नवीन शाखा सुरू केली आहे. चालू वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने खरीप 2025 हंगाम गत वर्षीपेक्षा कमी प्रमाणात झाला आहे. शिवाय रब्बी हंगाम देखील पाऊस जास्त असल्याने उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. संघामार्फत 2024-25 या आर्थिक वर्षात शेतकरी उपयुक्त माल विक्री रुपये 10,24,00,000 झाले आहे. सर्व वर्षाखेरीस 2,27,00,000 लाखाचा विक्रीयोग्य माल शिल्लक आहे. या व्यवसाय संघास 62,59,000 इतका व्यापारी नफा झाला आहे. दिवसेंदिवस सर्व ठिकाणी शेतीयुक्त माल विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गत वर्षी खत उत्पादक कंपन्यांनी सर्व प्रकारच्या रासायनिक खतांच्या विक्री दरामध्ये घट केली आहे. शिवाय विक्रीवरील कमिशनही कमी केले आहे. गेल्या 2 वर्षांमध्ये वारंवार युरियाची टंचाई होत असल्याने संघाने युरिया उपलब्ध होण्यासाठी प्रसंगी वाहतूक भाडे खर्च करून MRP-पेक्षा जास्त दरात युरिया येत असताना संघाने नफा तोट्याचा विचार न करता शेतकऱ्यांना MRP दरात युरियाचा पुरवठा केलेला आहे. संघास विक्री व्यवसायात व्यापारी नफा रुपये 65,59,000 व कंपन्यांकडे जादा कमिशन, गोडाऊन भाडे, व्याज इत्यादी रुपये 19,90,000 असे एकूण उत्पन्न रुपये 82,49,000 इतके मिळाले आहे. त्यातून व्यवस्थापित खर्च वजा जाता रुपये 7,49,000 निव्वळ नफा झाले. त्यातून सभासदांना 15% लाभांश जाहीर केला आहे. सन 2024-25 मध्ये सर्व रासायनिक खते व कीटकनाशके व्यवहार करताना भांडवली गुंतवणुकीत वाढ झाली आहे. त्यामुळे व्यवसायासाठी भांडवल कमी पडत आहे. शासनाच्या धोरणानुसार सर्व प्रकारच्या अनुदानिक रासायनिक खतांची विक्री पॉश मिशनवर चालू आहे. शिवाय दिवसेंदिवस खत विक्री व्यवसायात शासकीय बंधने वाढत आहेत. सर्व शासकीय नियमाप्रमाणे रासायनिक खतांची विक्री चालू आहे. दिवसेंदिवस शेतकरी वर्गाचा कल सेंद्रिय शेतीकडे वाढला असून संघाने देखील बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेऊन सेंद्रिय शेतीसाठी लागणारी खते विक्रीवर भर दिला आहे. संघाचे 31/3/2025 अखेरचे शासकीय लेखापरीक्षण पूर्ण झाले असून लेखापरीक्षण वर्ग अ मिळाला आहे. आणि विशेष म्हणजे आपण लेखापरीक्षण जे करतो ऑडिट ते आपण गव्हर्नमेंट ऑडिट करतो. आपण खाजगी लोकांच्याकडून ऑडिट करून घेत नाही. म्हणजे आपल्याला भाऊनी सांगितले जे ऑडिट करायचं असेल आपल्याला
ते शासकीय लोकांच्याकडूनच करत जावं, खाजगी लोक घेऊन करत जाऊ नका. आपण भावांच्या शब्दाप्रमाणे आपण जे काय ऑडिट करतोय ते सगळं शासकीय ऑडिट करतोय. आपलं आता कायम ऑडिट आपलं महेशदादा बेंगारदेवून केले. महेशदादा बेंगारदेव रिटायर झाल्यानंतर आपण JH पाटील यांच्याकडून केलेलं आहे. त्यांनी ऑडिट सगळं पूर्ण करून आपल्याला मेमो पण दिलेला आहे. यावर्षी नवीन व्यवसाय वाढणे संचालनालय धोरणानुसार चिंचणी अंबाती येथे शेतीयुक्त माल विक्रीसाठी नवीन शाखा सुरू केली असून त्यासाठी गोडाऊन भाड्याने घेतले आहे. तसेच आपण लवकरच लेंगरे येथे नवीन शाखा सुरू करीत आहोत. पण आपल्याला कसं होतं, शाखा जास्त काढायचं तर एका शाखेत किमान 50 लाखाचा माल आपल्याला लागतो. आपण आता काय बँकेचं कर्ज कुठलं काय घेत नाही, आपण आपल्या स्वभांडवल सगळं करतो. आणि आता ह्या कंपन्याने प्रत्येक ह्याच्यात कॅश अँड कॅरी केली. NPK कॅश अँड कॅरी आणि NPK जास्त पैसे मिळत नाही. 1800 रुपये ज्यावेळी पोता आपण विकतो त्यावेळी आपल्याला 40 रुपये मिळते. आणि एवढी मोठी गुंतवणूक असल्यामुळे पण आपल्याला सांगितलं बिग कर्जाचा आपण व्यवसाय करायचा. ह्या आर्थिक वर्षात नाही झालं तर पुढच्या आर्थिक वर्षात लेंगरेला आपण एक शाखा चालू करू. आणि त्यासाठी आपण सोसायटीचं गोडाऊन पण बघितलंय. त्या पूर्तता पूर्ण झाल्या की पुढच्या पाडव्यानंतर मार्चनंतर आपण ते तसेच लेंगऱ्यात शाखा चालू करू. संघाच्या दैनंदिन कामकाजावर सर्व शेतकरी बंधूंचा विश्वास असून संघास अमूल्य सहकार्य आहे. तसेच संघाचे सेवक वर्गांचे दैनंदिन कामकाज चांगले असून माननीय आमदार अनिल बाबर यांच्या आशीर्वादाने व आमदार मोहनशेठदादा कदम व आमदार सुभाषभाई बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल उत्तम प्रकारे सुरू आहे. आपणाकडून भविष्यात संघात असे सहकार्य हवे अशी अपेक्षा व्यक्त करतो. सभेत सर्व उपस्थित सर्व मान्यवर शेतकरी बंधूंचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे. म्हणजे आता दुसरे काय झालंय, शासकीय आता म्हणजे आता आपल्याला आता खत विक्री करताना ओ फॉर्म बंधनकारक केलेला आहे. ओ फॉर्मचा आता आपण बंधनकारक आहे, आपण सगळ्यांचे प्रिन्सिपल घेतलेले आहेत. पण तिने सांगितलं तुम्ही जे काय विकणार आहात त्या कंपनीचा ओ फॉर्म तुम्हाला जोडावाच लागेल. आणि अशा आपल्याकडे कमीत कमी 250 कंपनी आहेत. आणि प्रत्येक कंपनीला आपण ज्यावेळी एक रिक्वेस्ट पाठवतो त्याचा खर्च 150 रुपये ते घेते. असा संघाच आपल्याला किमान 1.5 लाख रुपये आपल्याला एक्स्ट्रा भरावे लागतील असा. आणि आपलीच अडचण नाही, खाजगी दुकानदारांना सगळंच आहे. पण त्यांना काय सांगा, आपण जर समजा एखाद्या होलसेलवाल्याकडून जर घेतलं, त्यांचं प्रिन्सिपल जर जोडलं आपण तर त्यांच्याकडे सगळ्या कंपन्या आहेत, तो खर्च वाचेल. पण त्याला ते काय शासन त्याच्यावर विचार करत नाही. ते पण ते आम्हाला शेतकऱ्यांना माल द्यायचा आहे आणि तुम्ही ओरिजिनल विकलं पाहिजे. पण आपल्या संघात आजपर्यंत आपण जे काय विकतोय ते सगळं ब्रँडेडच विकतोय. आपण काय बिन ब्रँडेड कुठलंही विकत नाही. ते आपण सेंद्रिय जर विकायचं झालं तर ज्याचा ओ फॉर्म आहे, ज्याचे प्रिन्सिपल आहे तेच आपण विकतोय. अगदी एखादा येऊन म्हणला आपण हे विका तर आपलं त्याचं प्रिन्सिपल नसेल, ओ फॉर्म जर नसेल तर आपण त्याचं कुठलंही विकत नाही. आणि आपण प्रत्येक कंपनीला सांगतोय तुमचं ज्यावेळी सॅम्पल काढायचं आहे आणि कृषी अधिकारी जर आले ते जर म्हणजे आम्हाला सॅम्पल काढायचं तर आम्ही त्यांना सॅम्पल काढू नका असं म्हणणार नाही. कारण सॅम्पल आपण प्रत्येकाला काढायला सांगतोय. आणि आपल्याकडे जवळजवळ 150 कंपन्याचे सॅम्पल आपल्या संघात काढतात. एवढं बोलून मी थांबतो. पुढील वाचन सुभाष. खानापूर तालुका खरेदी विक्री संघ या संघाच्या 66व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी या ठिकाणी उपस्थित या संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सर्व सदस्य, संघावरती आणि अन्य लोकांवरती प्रेम करणारे समोर उपस्थित असलेले सगळे सभासद मंडळी, व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींचं नाव घेतलं तर थोडंसं अवघड होईल. पण आज जी मी बघतोय अशी त्या 10-12 वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी जी पहिल्यांदाच उपस्थित आहेत, पंतकाकांचं नाव त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. आदरणीय गंगाधर आपणचं नाव या ठिकाणी घेतलं पाहिजे. आदरणीय गजाभाऊ ड्युटी आमचे भाऊ पहिल्यांदाच आल्या ना मिटिंगला, मी बघितलेलं नाही. मी माझ्या बघण्यामध्ये ते आज पहिल्यांदा आले. आमचे संजयराव मोहिते साहेब या ठिकाणी मिटिंगला पहिल्यांदा झाले. पहिल्यांदा मिटिंगला आलेल्या सगळ्या सदस्यांचं मी तुमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. मनोगत व्यक्त करत असताना पंतकाका अनेक भाषणं केली. या 10-15 वर्षामध्ये कधी भाषण करताना अवघडले असं वाटलं नाही. पण आज मात्र भाषण करताना थोडं अवघडल्यासारखं वाटतंय. त्याला 2-3 कारण आहेत. एक, या खरेदी विक्री संघाला भाऊंचं नाव द्यायचं हा निर्णय सगळ्या सभासद मंडळींनी घेतला. आणि आज भाऊंचं नाव देत असताना
आनंद व्यक्त करायचा का दुःख व्यक्त करायची ही भावना मात्र माझ्या मनामध्ये. जेव्हा विधीला बसतो तेव्हा आई वडिलांच्या समोर फोटो बघितला त्या भावना अत्यंत तीव्र असतात. आणि मग आता आज आई जाऊन 3 वर्ष झाली, भावना जाऊन जवळपास 1.5-2 वर्ष झाले भाऊ. पण ते दुःख काय अजून पाठीमागचं संपत नाही. आणि ते संपतं कधी? ज्या वेळेला या व्यासपीठावरची सगळी मंडळी बघितली, ज्या वेळेला समोर बसलेली अनिल भाऊंच्या बरोबर 40-50 वर्ष ज्या लोकांनी काम केले त्या लोकांना बघितले की थोडंसं असं वाटतं की आजही भाऊ माझ्यात आहे, तुमच्या रूपानं का असं ना, पण ते कुठं ना कुठंतरी माझ्यात आहेत असं म्हटलं तरी वाव होणार नाही. म्हणून ज्या वेळेला मला अण्णाने विनंती केली होती की तुम्ही ते उद्घाटन करा, तुम्ही नाही म्हणून सांगितलं. भाऊंच्या बरोबर ज्यांनी काम केलंय त्याच लोकांनी ते उद्घाटन करावं अशी मी इच्छा व्यक्त केली. कारण पंत काका जेवढा माझा अधिकार आहे त्याच्यापेक्षा कैक पटीनं तुमच्या सर्वांचा भाऊंच्यावरती अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही तो निर्णय घेतला होता, तुम्हीच त्याचं उद्घाटन करावं अशी मी त्या ठिकाणी विनंती केली. आणि दुसरी गोष्ट अशी की दुर्दैवानं तात्या गेले आज जरी तात्या ह्या 1-2 वर्षामध्ये आजारानं झुंजत असले तरी सुद्धा तात्यांचं आज जाणं त्या मनाला थोडंसं वेदनादायी झालं असं म्हणतं की वाव होणार नाही. कारण स्थापनेपासून आजपर्यंत तात्यांनी त्या संघाच्या जडणघडणीमध्ये प्रचंड मोठं योगदान, कदाचित म्हणजे ती तात्यांची जागा कोण भरून काढू शकेल का ती सुद्धा मनामध्ये शंका निर्माण होऊन काम त्यांनी तात्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. आजही त्या संघामध्ये गेल्यानंतर तात्यांचा दिवाणजीचा डायस बघितला तर तात्यांची आठवण तर हयात कधी जाणार नाही असं त्या व्यक्तीचं योगदान होतं. दुर्दैवानं बरोबर आज आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळेस तात्या आपल्यातून जाणं हे थोडंसं अत्यंत त्या ज्या भावना आहेत त्यांना आणखीन तीव्र करणारी घटना दुर्दैवानं आज आपल्यामध्ये घडली. मी अण्णाला म्हटलं होतं कॅन्सल करता येते का बघा, कारण जेवढं आपलं योगदान आहे त्यापेक्षा काही पटीनं तात्यांचं योगदान होतं. पण अण्णा म्हणजे आज सगळे सभासद येणार आणि बऱ्याचशा सभासदांना तात्या गेलेलं असं माहीत नसल्यामुळे म्हणजे आता अगदी थोडक्यामध्ये कार्यक्रम करूया आणि आपण त्या ठिकाणी कार्यक्रम संपूया. त्यामुळे मी तात्यांना आमच्या कुटुंबाच्या वतीनं, तुमच्या सर्वांच्या वतीनं, खानापूर, आटपाडी, विसापूर मतदारसंघाच्या वतीनं त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाटते. अनेक वक्त्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं होतं. अनेक वक्त्यांच्या भावना आज खऱ्या अर्थानं म्हणजे आता तुमचं कुणाचं लक्ष होतं का नाही, पण ज्यांनी त्या संघाला भाऊंचं नाव देताना ज्यांनी दोरी ओढली त्या सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. मी त्यांना जाऊन बघितलं, त्या भावना समजून घेणारा मी कार्यकर्ता आहे. पण आज तुमच्या सर्वांनी जो निर्णय घेतलाय कदाचित काय तेवढं पुढं मागं झालं असेल. सवाई साहेब थोडं शेवटी असं आहे, सहकारी संस्था चालवत असताना 2200 सभासदांपैकी 2200 कधी उपस्थित राहत नाही. 100 राहिले, 200 राहिले, 400 राहिले तरी सुद्धा मला असं वाटतं की ज्या 250-350 लोकांच्या ज्या भावना होत्या त्या तुमच्या सहित 2200च्या 2200 लोकांच्या भावना होत्या असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरू नये असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. अनिल भाऊ आमदार म्हणून त्यांचं नाव देतोय असं नाही. मला असं वाटतं की तुम्ही सगळे त्यातून थोडं वरपर आहे. तुम्ही आता अडचणी असल्यामुळे तुम्हाला दुष्काळाची जाणीव थोडीफार कमी आहे. पण इतर तालुक्याचं जर तुम्ही पार्श्वभूमी बघितली तर अत्यंत कठीण अवस्थेमध्ये आपला असणारा तालुका आज पंतप्रधानांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की आज सुजलाम सुफलाम होण्यामध्ये आपला तालुका, आटपाडी तालुका त्या ठिकाणी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या टेंबूच्या सगळ्या कामांच्यामुळे आज यशस्वी होतोय. खरेदी विक्री संघाची पूर्वीची अवस्था आणि पाणी आल्यानंतरची अवस्था तुम्ही जर कदाचित जुने अहवाल काढून बघितले तर त्याच्यामध्ये खूप मोठा बदल त्या ठिकाणी 100% झाला असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. पण पंत काका हे सगळं होत असताना मला असं वाटतं जिल्ह्यामध्ये जे 1-2 खरेदी विक्री संघ चालत त्याला आपला 1 नंबरला असावा. बाकी सगळे बऱ्यापैकी बंद अवस्थेत म्हणजे सदन भागातले सुद्धा सहकारी तत्वावरचे खरेदी विक्री संघ बंद अवस्थेत आहेत. पण गेले अनेक वर्ष या संघाचा कारभार इतक्या चांगल्या पद्धतीने चालू आहे. सगळे संचालक मंडळ, या संस्थेवरती विश्वास ठेवणारे सगळे सभासद या सगळ्यांच्या सहकार्यामुळं या संघामध्ये आजही त्या दर्जानं काम करण्याची जबाबदारी या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी पार पाडली. कदाचित तुम्ही किती अभ्यास केला मला माहित नाही, पण ज्या वेळेला पाणी फिरल्यानंतर आपला जेव्हा व्यवसाय वाढला होता त्यावेळेला तेवढ्याच पटीमध्ये आपल्याला कॉम्पिटिशन सुद्धा वाढलं होतं.
कारण आज तुम्ही जर 65 गावामध्ये आपल्या गेला तर मला असं वाटतं लहान गावं सोडली तर प्रत्येक गावामध्ये आज कृषी सेवा केंद्राची दुकान आहे. म्हणजे इतकी मोठी दुकानं, पहिली छोटी छोटी दुकानं असायची प्रायव्हेट, पण आज बंद काका 4-5 लोक एकत्र येऊन मोठा व्यवसाय म्हणून कृषी सेवा केंद्राचं त्या ठिकाणी काम पाहतायत. कदाचित तुम्हाला माहित नसेल, काही पत्रकारांनी ह्या टेंबूचं पाणी आल्यानंतर झालेला बदल याचा अभ्यास करण्यासाठी काही लोकांनी सर्वे केला होता. राजू काळे त्याच्यामध्ये प्रामुख्याने काम करत होते. त्यांनी काढलेला आकडा असा आहे की 2,500 कोटीचा टर्नओव्हर या कृषी सेवा केंद्रांचा आहे आपल्याकडे. म्हणजे इतका मोठा व्यवसाय होतो, पण तो आता विभागला गेला. तरुण मुलं, ज्या मुलांना नव्या वर्षाची वाट मिळते ती मुलं ह्याच्यामध्ये आल्यामुळं आज अनेक ठिकाणी तो कदाचित आपल्याला एक कॉम्पिटिशन आपल्याला सुरुवात झाली, स्पर्धा त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि ही स्पर्धा करत असताना प्रामाणिकपणे आणि निकोपपणे व्यवसाय करणारा एकमेव खानापूर तालुका खरेदी विक्री संघ आहे. तुम्ही औषध घेत असताना, खतं घेत असताना, बी बियाणे घेत असताना बाहेर गेलं खाजगी दुकानामध्ये आणि संघाच्या दुकानामध्ये गेलं, याच्यामध्ये पण एका जमीन आसमानचा फरक आहे. आज त्या सगळ्या जबाबदारी घेऊन आपण संघ आपल्या त्या ठिकाणी काम करतोय. जसं अण्णांनी सांगितलं की ओ फॉर्म भरला पाहिजे. आता ओ फॉर्म जरी अण्णा म्हटलं असेल की सगळ्यांना कंपल्सरी मॅन्डेटरी भरला असला पाहिजे, तरी सुद्धा अण्णा आपण प्रामाणिकपणे भरू. खाजगीवाली त्याला काहीतरी मार्क काढणारच, कसा काढणार त्यांचं ते काढतील, पण त्यांना तो गुरदंड लागू नये म्हणून आपण काढणारच. ते त्यांच्या पद्धतीने व्यवसाय करणार, चुकीचं माल विकणार. आपण तसं न करता आपण आपल्याला किती पैसे मिळतात याच्यापेक्षा आपल्यामुळं आपल्या शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण त्या ठिकाणी काम करत असतो. मला काही गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. सव्वाशे साहेबांची अशी इच्छा होती की डिव्हिडंड किती टक्के वाटला, तर तुम्ही सांगितलं 15% वाटलं. त्यांचं म्हणणं असं की 15% पेक्षा जास्त करावं, तर दुर्दैवानं कायद्यानं बंधन करायचं. 15% पेक्षा जास्त आपल्याला देता येते. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हापासून मी जवळून ह्या संघाचा कारभार, तुम्हाला आम्ही कधी हस्तक्षेप करत नाही, पण लांबून ज्याला बघत असतो त्यावेळेला मी आपल्या सभासदांच्या सगळ्या लोकांना हे नजरेत आणून दिलं पाहिजे की 50 रुपये आपली सभासद फी होती. कुणाचे म्हणजे काही लोकांचे 50 रुपये सुद्धा जमा नव्हता, 25 रुपये होते. परत 100 रुपये झाले शासकीय नियमानुसार 1000 रुपये तुम्ही आता 500 केले, परत 1000 केले. तो गुरुदंड तुम्हाला लागू नये म्हणून खरेदी विक्री संघानं या सगळ्या सभासदांची ही सगळ्या रकमा ही स्वनिधीतनं त्यांनी त्यांच्यावरून तुमचे सभासद रेग्युलर हा पूर्ण केले. प्रत्येक वेळेला काहीतरी वस्तू त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. आज सहकाराची अत्यंत वाईट अवस्था असताना 15% का असणार, पण डिव्हिडंड देण्याची जबाबदारी या वेळेला संघ आपला प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. उलट जर आकडेवारी बघितली तर मागच्या वेळेपेक्षा ह्या व्यवसाय कमी झालाय. म्हणजे आधी पाणी आलं ना, आता ह्या वर्षी इतका प्रचंड पाऊस पडलाय की मला असं वाटतं कम्पॅरेटिव्हली बी बियाणांचा सेल तुमचा कमी झाला असेल. 20 लाखाचं विक्री त्यावेळेला पावसामुळे कमी झाली आणि ज्यावेळेला बियाण्यांची विक्री कमी होते त्यावेळेला ऑटोमॅटिक बियाणात 20 लाख कष्ट झालं आणि खतांचं परत विक्री त्या ठिकाणी कमी होत असते. ह्याला निसर्ग जबाबदार आल्या का तुम्हाला आम्ही दोषी होणार नाही. पण एक गोष्ट मात्र अत्यंत काळजीपूर्वक आहे. तुम्ही माझ्या वडिलांचं नाव देत असताना मला आनंद होणं स्वाभाविक आहे, पण पंतप्रधान तुम्ही जे भाषणात सांगत होता की ज्या वेळेला एखाद्या संस्थेला आपण भाऊंचं नाव देतो त्यावेळेला ती संस्था त्या पद्धतीनं त्या पटीने विकसित झाली पाहिजे ही भूमिका आपली होत असताना. कारण मला ते एक प्रेशर होतं, ज्यावेळेला भाऊंचं नाव देतो त्यावेळेला ही संस्था आणखीन चांगल्या पद्धतीनं कशी विकसित होईल, चांगली होईल हे बघणं आता माझ्या सहित तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे. माझा तुम्हाला शब्द आहे की तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये शासकीय पातळीवरती, व्यक्तिगत पातळीवरती जिथं जिथं माझी मदत लागेल, ज्या पद्धतीनं स्वर्गीय भाऊंनी तुम्हाला मदत केली होती, ज्या पद्धतीनं माननीय मोहन शेट्टांनी तुम्हाला मदत केली होती, त्याच पद्धतीनं माझी जबाबदारी म्हणून निश्चितपणे मी तुमच्या ह्या संघाच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. तुम्हाला कुठेही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही. जिथे जिथे तुम्हाला मदत लागेल ती सगळी करण्याची जबाबदारी मी त्या ठिकाणी पूर्ण करतो. अडचणमध्ये शाखा व्हावं असं सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. कारण मला वाटतं तुमच्या गावात किमान 4-5 कृषी सेवा केंद्राचं दुकान असतं. हा 2 संघ आहेत आणि दुकानं खाजगी किती आहेत? 4-5 दुकानं. 7,000 एकर क्षेत्र त्यांचं आहे.
आता विश्वासार्हता संघाकडून हा माझं म्हणणंच तुम्हाला एवढं आहे, कितीही दुकानं झाली तरी सुद्धा विश्वासार्हता जी ह्या संघाची आहे एवढी विश्वासार्हता कुणाच्याही नाही, एवढा लोकांचा प्रचंड विश्वास आपल्यावरती आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, भांडवलासाठी आपण काहीतरी करू, पण आळसंदमध्ये आपली शाखा होण्यासाठी तुम्ही सर्वांनी पुढाकार घ्यावा अशी माझी विनंती तुम्हाला मी या निमित्ताने करतो. चालत येता येता भाषणाला उठलो आणि आप्पांनी माझे शर्ट पकडलं पाठवायला, थोडं आमचं संपून द्या. ते खानापूरला आमच्या संघाची शाखा आहे, पण ती शाखेला जागा कमी पडते, 3 ठिकाणी मटेरियल ठेवले आणि त्याचं भाडं इतकं जातंय. तर तिथे एक शासकीय जागा होती, ती जागा कलेक्टर साहेबांच्याकडून त्यांना भाडेतत्वावरती मिळवून द्यायचं आहे. भाडेतत्व द्यायचं ना आपला, विक्री करता येत नाही शासनाची जागा, आपला तो स्वभाव नाही. ते नाममात्र भाडेतत्वावरती ती जागा खरेदी विक्री संघाला देण्यासाठी ज्यावेळेला राजा दयानंद साहेब कलेक्टर होते त्यावेळेला प्रस्ताव आपण दिला होता, पण काकडे साहेबांशी माझं याविषयी बोलणं नाही. पण मी येत्या 2-3 दिवसामध्ये आपण काकडे साहेबांची भेट घेऊ आणि ती जागा खरेदी विक्री संघाला भाड्याने घेऊन आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा संघ करावा अशी मी तुम्हाला एक करतो. कारण आजपासून बरोबर 1 वर्षाच्या अंतरानंतर 6व्या टप्प्याचं काम ज्यावेळेला पंतकाका पूर्ण होईल त्यावेळेला घाट मात्याच्या प्रत्येक गावामध्ये इंच ना इंच जमीन भिजली जाईल आणि मला असं वाटतं की खानापूरचा तुमची शाखा ही खूप चांगल्या पद्धतीने त्यावेळेला काम करेल. खूप मोठा बदल त्या निमित्तानं आता चांगलीच आहे, पण अजून काही गावं भिजायची राहिलीत आपली, ते ज्यावेळेला टेंबूच्या पाण्याने पूर्ण होतील त्यावेळेला निश्चितपणे ते काम सगळं पूर्ण होईल. सभासदांना माझी विनंती आहे, मला सव्वाशे साहेब आज सुद्धा एवढ्या संख्येने सभासद येतील की नाही मला शंका होती, पण आज मला असं वाटतं की आज सगळ्यात जास्त संख्येने आज सभासद आपल्या या ठिकाणी एकत्रित आले. ही संस्था सहकारी तत्वावरती आपण चालवत असतो, त्यामुळे जेवढा आमचा अधिकार आहे तेवढाच या संस्थेवरती तुमच्या सर्वांचा अधिकार आहे. तुम्हाला त्या संस्थेच्या कारभाराविषयी कधीही तुम्हाला काय वाटलं तरी अगदी दिलखुलासपणे समोर या, तुम्ही आमच्या संचालक मंडळाला भेटा. तुम्हाला अपेक्षित जे कामकाज करणं अपेक्षित आहे ते सगळं पूर्ण संचालक मंडळ करेल, तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. मी पंतकाका मी सगळ्या व्यासपीठावरची मंडळी समोर कारण नावं घ्यायची म्हणली तर असं की सगळ्यांचं नाव घेतलं. आणि तुम्ही जसं म्हटला की मला आता विधानसभेची निवडणूक जवळपास 9-10 महिने पूर्ण झाले. भाऊनी केलेलं काम त्यापेक्षाही विशेष, पण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो आज जाहीर कबुली देतो, तेवढं काम कधीच होणार नाही पण पुढच्या काळामध्ये. म्हणजे या मतदारसंघाच्या आजपर्यंतच्या स्थापनेपासून आजपर्यंत इतकी वर्ष काढली तर मला असं वाटतं की उपसा सिंचन योजना ह्याच्या एवढं मोठं काम आता कधी होईल का नाही अशी मला थोडी शंका आहे. जवळपास आता किती पैशात मोजण्यासारखं मी कार्य करता नाही, त्याला 7,000 कोटी गेले का 8,000 कोटी गेले मला माहित नाही, पण त्याही पेक्षा या मतदारसंघातला माणूस ना माणूस उभा करण्याची किंमत या पाण्यामध्ये होती. आणि अशा खंडातील सगळ्यात मोठी उपसा सिंचन योजना फक्त भाऊ होते म्हणून त्याला पूर्ण झाली, अन्यथा ही योजना पूर्ण झाली नसती. भाऊ सभापती असताना पिण्याचं पाणी टँकर चालू होतो, मी उपसभापती असताना पण पिण्याचं पाणी टँकर चालू होतं. दुसरी पिढी आली तरी सुद्धा पिण्याचं पाणी टँकर नव्हतं. पण आज अशी परिस्थिती आहे या सुजलाम सुफलाम आपण त्या ठिकाणी होतोय. आज खानापूर तालुक्यामध्ये आता थोडं द्राक्षाचं क्षेत्र कमी होते, उसाचं क्षेत्र इतकं प्रचंड मोठं होते. एका बाळवलेल्या सोसायटीमध्ये किती पैसे जमा होतात उसाचे मोहिते साहेब? 20-25 कोटी रुपये होतात का? सहज 20-25 कोटी रुपये एका गावामध्ये सोसायटीत जमा होतो उसाचे. अशी सगळ्या गावामध्ये इतकं प्रचंड काम आहे. आमच्या आटपाडी तालुक्यामध्ये उसाचं क्षेत्र कमी आहे, पण डाळिंब आणि आंबा कल्पना आपण करू शकत नाही. पण आटपाडी तालुक्यामध्ये जवळपास 1500 हेक्टरच्या वर आंब्याची लागवड झाली. पण ते काय म्हणजे आंबा परत कोकणात जाणार असं काय अपेक्षित नाही, आटपाडीत सुद्धा आंबा आपण खाऊ शकतो. हा म्हणजे ही किमया त्या पाण्यामध्ये होती. आणि आज समोर बसलेला सगळा शेतकरी, त्या तालुक्यातला सगळा शेतकरी, मतदारसंघातला सगळा शेतकरी आज वेगवेगळे प्रयोग करून त्या ठिकाणी नवीन काय आपल्याला आज जी कृषी सेवा केंद्राचं दुकान आहे त्याच्यामध्ये अनेक मुलांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला आहे. आज रोजगार मागणारे आपले लोक आज उत्तर प्रदेशचे कामगार आपल्याकडे आहेत, बिहारचे कामगार आपल्याकडे आहेत, नाशिकचे कामगार आपल्याकडे आहेत. तुम्हाला पटणार नाही, दरवर्षी शेतीच्या कामासाठी आपल्याकडे येणाऱ्या मजुरांचा आकडा हा 35,000 आहे.
शासनाकडे रजिस्टर नोंद असलेला आकडा आहे की जवळपास 35,000 कामगार आपल्याला बाहेरच्या राज्यातून आपल्या तालुक्यामध्ये कामाला येत आहेत। रोज काहीतरी नवीन प्रयोग चालू आहे। आमच्या वडिलांनी आम्हाला प्रयोग करायला शिकवलं होतं। आमच्या द्राक्ष बागेवरती आम्ही आच्छादन मांडून बघितलं होतं। आता बाग काय सगळं म्हणजे मी काय खोटं बोलणारा माणूस नाही। आई माझी बाग बघायची, आपल्याला त्यातलं गण म पण कळत नाही। मी मळ्यात फक्त जेवायला जायचो, कधी जेवण असेल तेवढंच जेवायला जायचो। आई गेल्यानंतर दुर्दैवानं आम्हाला ती बाग काढावी लागली। बघायला माणूस नाही। आता तुम्ही सर्वांनी जबाबदारी दिल्या, जबाबदारी एवढी मोठी आहे की आता मी कुठं बाहेर लक्ष देऊ शकतो अशी माझी परिस्थिती। पण भाऊंचे काही गुण आमच्या सगळ्यांच्यातच आहेत, ते आमच्या चुलत्यांच्यात आहेत, माझ्या भावांच्यात सगळ्यांच्यात आहेत। आज आम्ही सांगू दे काय, आम्ही जिथं बाग काढले बंद काका तिथं आम्ही नारळ लावतो। 4,000 नारळ आम्ही आज आणलाय। आता हा प्रयोगच आमच्यावर, म्हणजे उंदरावरती जसा पहिला प्रयोग होतो तसे या मतदारसंघाच्या सगळ्या शेतीचा प्रयोग आम्ही भाऊने करायला ठरवलाय। आम्ही आज नारळ झाड आणलीत, नारळ झाडं लावली की त्याच्यामध्ये आम्ही रक्तचंदन लावणार आहे। आता येणार न येणार हा पुढचा विषय आहे, पण आपल्या यश अपयशाचा जर फायदा ह्या समोरच्या माणसांना झाला तर निश्चितपणे त्याचा फायदा चांगला होईल। फक्त मी आमचा दादा आणि अण्णांचा प्रॉब्लेम आहे, कॅल्क्युलेशन करत असते, अजून लावायचे आहेत नारळ झाडे। अब शेतकऱ्याचा दोष आहे नाही नाही, फक्त मी त्यांना सांगितलं की शेती असू द्या किंवा कुठलाही व्यवसाय असू द्या, गुणाकार कधी करत जाऊ नका। 4 + 4 करा 8 होण्याची शक्यता आहे, 4 × 4 16 होण्याची शक्यता आहे नाही मला माहित नाही, अण्णांना मी काय सांगितले। पण हे नवे प्रयोग निश्चितपणे आपल्या भागामध्ये व्हायला पाहिजेत। आपल्या भागातून प्रचंड मोठ्या प्रमाणात डाळिंब द्राक्षे हे एक्सपोर्ट होत असतात। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला माझा शब्द होता की रेसिड्यू तपासण्याची जी प्रयोगशाळा आहे ती प्रयोगशाळा आपल्या विषयामध्ये व्हावी, यासाठी मी विधानसभेच्या निवडणुकीला तुम्हाला शब्द दिला होता। तो शब्द पूर्णत्वास येण्यामध्ये अगदी काही महिन्याचा कालावधी राहिला आहे। परवा दिवशी आदरणीय कृषी मंत्री महोदयांच्या बरोबर माझी मिटिंग झाली, कृषी मंत्री महोदयांच्याबरोबर माझी मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंगमध्ये RKL विभागामध्ये खानापूर तालुक्यामध्ये विटे शहरामध्ये जी कुंडल रोडला आपली जागा आहे कृषी विभागाची, त्या ठिकाणी 20 कोटीची आपण प्रयोगशाळा उभा करतोय। त्याच्यामध्ये पानं आणि रेसिड्यू तपासणी म्हणजे जे एक्सपोर्ट करताना तुम्हाला सर्टिफिकेशन आवश्यक असतं, ते सर्टिफिकेशन आता उद्या नाशिकला जाण्याऐवजी विट्यामध्येच मिळेल आणि आपल्या शेतकऱ्यांचा गरम ओके गरम म्हणजे काय सिस्टीम नाही ना। तर काही लोकांना आवाज गेला नसेल, विधानसभेमध्ये तुम्ही शब्द दिला होता की एक्सपोर्ट करत असताना जे सर्टिफिकेशन आपल्याला घ्यावं लागतं याच्यामध्ये किती रेसिड्यू आहे, ते रेसिड्यू तपासण्याची प्रयोगशाळा आपण आपल्या कुंडल रोडला जी कृषी विभागाची जागा आहे त्या ठिकाणी आपण, मला असं वाटतं 1-1.5 महिन्यामध्ये मला त्याला प्रशासकीय मान्यता अपेक्षित आहे। ती मिळाल्यानंतर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी काम करू। भिवघाटवरती द्राक्ष संशोधन केंद्र उभा राहावं यासाठी आपला त्या ठिकाणी प्रयत्न आहे। शासनानं परवा दिवशी जागेची पाहणी त्या ठिकाणी करून केली आहे आणि आटपाडीमध्ये डाळिंब संशोधन केंद्र उभा राहावं याहीसाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय। निश्चितपणे त्या भागातला शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी आपण इथून पुढच्या काळामध्ये एकत्रितपणे प्रयत्न करूया। माननीय उद्योग मंत्री महोदयांच्या बरोबर माझी 2 वेळा मिटिंग झाली। 2 राष्ट्रीय महामार्ग मंत्री कराड विजापूर केलाय आपला, आता दहिवडीपासून विट्यापर्यंत आणि विट्यापासून परत सांगली मिरज संकेश्वरपर्यंत रोडचं काम त्या ठिकाणी चालू झालंय। ग्रीनफील्ड नावाचा एक राष्ट्रीय महामार्ग आपल्या हद्दीवरून आपल्या माऊली रेवणगाव ह्या भागातून आपल्याला पुणे बेंगलोरसाठी जो नवा मार्ग होतोय तो मार्ग त्या ठिकाणी लवकर काम सुरू होण्याची शक्यता आहे। आपला तालुका राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने होतोय। मी माननीय उद्योग मंत्री महोदयांनी विनंती केली की आता पंतप्रधान तुम्हाला जी अपेक्षित आहे की काहीतरी वेळ करून दाखवावं, उद्योगांची उभारणी आपल्या मतदारसंघामध्ये झाली पाहिजे, त्यात कृषीपूरक उद्योग व्हावेत यासाठी निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये प्रयत्न करण्याचं अभिवचन तुम्हाला या निमित्ताने मी 100% देतो। फारसं वेळ घेणार नाही, पण मी अनिल भाऊंच्या कुटुंबाचा सदस्य म्हणून मी
व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींचं, समोर बसलेल्या सगळ्या सभासदांचं की मनापासून तुमचा खूप खूप धन्यवाद आहे. कारण भाऊंच्या पश्चात तुम्ही आज भाऊंचं नाव खरेदी विक्री संघाला त्या ठिकाणी देत आहे, सगळ्यांच्या संमतीने देत आहे. त्या पाठीमागं तुमच्या भावना अशा की भाऊंचं जेवढं काम होतं, कर्तृत्व होतं, त्याहीपेक्षा तुम्ही 40 वर्ष हे बाबर कुटुंबीय आणि भाऊंचं कुटुंब उभा करण्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा खूप मोठा मौलाचं त्या ठिकाणी काम आहे. आणि तुमचं दुसरं आभार या गोष्टीचं म्हणायचं आहे की आयुष्यात तुमच्या सर्वांचे उपकार आमचं कुटुंब कधीच करू शकणार नाही. कारण एखाद्या कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्यानंतर ते कुटुंब अडचणीत असताना तुम्ही माझ्या पाठीमागे जी शक्ती उभा केली, मला असं वाटतं की राज्यामध्ये इतर कुठल्याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एवढं प्रेम नेत्याच्या पश्चात नेत्याच्या मुलाला देणारी पार्टी कुठेही नाही. ते प्रेम तुम्ही सर्वांनी दिले. तुमचा आशीर्वाद ही माझ्यासाठी खूप मोठी शक्ती आहे. कारण ह्या दुःखातनं सावरण्याचं काम हे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि तुम्ही आज माझ्या बरोबर आहात या एकाच कारणामुळं मी या दुःखातून सावरलोय आणि एवढ्या मोठ्या संकटाला आपण त्या ठिकाणी सामोरे गेलोय. तुम्ही जो आशीर्वाद मला दिलाय, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने विधानसभेची निवडणूक आपण खूप मोठ्या प्रकारे जिंकली. ज्या दिवशी जिंकले त्या दिवसापासून आजपर्यंत कसलंही माझं व्यक्तिगत काम न करता 24 तास फक्त ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी काम करण्याची भूमिका घेतोय. ज्या ज्या वेळेला संधी मिळाली, मला असं वाटतं पंधरा पहिल्यांदा मी विधानसभेत गेलोय, तरीही ज्या ज्या वेळेला मला संधी मिळाली त्या प्रत्येक वेळेला विधानसभेमध्ये मी मतदारसंघाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय. जे काम भाऊ करत होते त्या पद्धतीनेच काम करण्याचा वसा त्या ठिकाणी घेऊन काम करतोय. तुम्ही जे आशीर्वाद दिलाय, जी शक्ती दिली, त्या शक्तीचं रूपांतर इथून पुढच्या काळामध्ये या मतदारसंघाच्या विकासासाठीच होईल हे अभिवचन तुम्हाला मी या निमित्तानं देतो. तुम्ही सर्वांनी या संघावरती जो विश्वास ठेवलाय, आज या संघाला भाऊंचं नाव दिलंय, इथून पुढच्या काळामध्ये तेवढंच प्रेम, तेवढंच विश्वास तुमच्या या संघावरती राहावं अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.